ते स्वामी समर्थ. आमचं चालू आहे आज ही ज्वारी काढाय आणि रान इतकं घट्ट आले त्या इतक्या अशा रानासनी बळी पडले त्या ही ज्वारी अशा बळी पडले त्या हे पुष्कळ उपसण आहे ह्यात मुळे गेले त्यात आणि मी माझी पात आणली हितवर आणि बाया राहिले त्या तिथं. तर आता आले तर 11 वाजत आम्ही जेवायसाठी करणार आहे. सकाळपासून आम्ही त्या काढलेलं दिसते महाग उभा ज्वारी तिथून पात धरून तिकडं आणले. तिकडं महाग जरा वाडदार रान आहे म्हणून सोडले कॅनलकडेला. ते आता जेवण करून ती कोपरा आणि ती 2 सारा असंच कडपर्यंत आणायचं. तर कशी ज्वारीची कणस ही पांढरी आत्तापर्यंतची सगळ्यात पांढरी शुभ्र ज्वारी ही बारकं ताटाईकडंच अशी ती ज्वारीची कणस ज्वारी बी पांढरं शुपट बी येतं ज्वारीचं ही असली अशी ह्याला म्हणते ती देशी ज्वारी असते असली पांढरे शुभ्र. त्याच्या भाकरी पण पांढऱ्या शुभ्र होते त्या खायला. तर ह्या बहीतनं कसलंच उपसं नाही ती ज्वारीची ताटं एवढी दमवायला लागले ते. आणि नेमकं हे तिकडं पण चढ आहे रानाला आणि तिकडं पण चढ आहे आणि तिथं असंच एवढं डबऱ्याचं रान आहे आणि त्या डबऱ्याच्या रानात मुळे इतक्या खोल गेले त्या लय उपसायला दमवायला लागले त्या ते. इकडं आहे तर कडला हरभर काय काय लोकांचं हरभर काढून करून नेलं काय काय जणांचं काढायचं आलं तर. आणि हे हरभर लेट पेरले तर ह्याचा आत्ता फरडा व्हायला लागला आहे. इकडं हाय मका हिरवीगार तिकडे कॅनलच्या खाली मका. तर आता ज्वाऱ्या काढल्या का रानं सगळी मोकळी होते ती अशी. तर ही ज्वारी पांढरी शुभ्र झाली काढाय ज्वारी चालू आहे तरी पण पाखरं पुढे येऊन चिमण्या खाते त्या ज्वारीच्या. तिथं ती चिमणी खाते पुढं त्या ह्याच्यावर बसून चिमणी खाते कशी ती. आणि काढून जरी रानात धुला जरी टाकली तरी पण बसून खाते त्या. आता झाली आमची जेवाय सुट्टी. मी आणली वांग्याची भाजी सुटली चपाती वांग्याची भाजी मक्याची भाकरी. आज काय वांग्याच्या भाकरीचं ठरलं का काय? मटकीची उसळ चपाती. तुमचं काय? मेथीची भाजी चपाती सोयाबीन ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी सगळं आहे ताजं. ज्वारी चपाती बाजरी मका. जेवणात काय कमी नाही या जेवायला.